नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण डाळ पालक बनवते। मसूरची डाळ बघा, ही पौष्टिक अशी मी घेतलेले, चमचमीत डाळ पालक केलेले। आता एक जुडी मी घेतली बघा पालकाची, मोठे मोठे पानं आहेत। आता स्वच्छ निवडून घेऊया आपण हे पालक आणि धुवून घ्यायचे आपल्याला 2 पाण्यानं, जेणेकरून माती असते ती निघून जाते। आता मुलं तर पालक खायला नकोसे बोलतात आणि मोठी पण नको बोलतात बघा, तर आपण काय पण करून मुलांच्या मोठ्यांच्या पोटात घातले पाहिजे। कशातून ही डाळ कशी, पालक कशी पौष्टिक असते सारी। बारीक चिरून घ्यायची, पालच मी घेतले, तर दांडा नाही घेतलं। अशा पद्धतीने आपल्याला जेवढे जमेल तेवढे बारीक करून घ्यायचे बघा। खूप मस्त होते बघा। मसूरची डाळ मी भिजत ठेवली आहे बघा, एक 10-15 मिनिटं भिजत ठेवले। 1 चमचा जिरं घाले, 1 चमचा मोहरी घाले। मोहरी जिरं चांगलं फुलू द्यायचे आहेत आपल्याला। एक 10-15 कढीपत्त्याची पानं घाले, चांगली टेस्ट छान येते। अद्रक लसूण घेतला मी, लसूण ठेचून घेतलेला आणि अद्रक पिसून घेतलेला आहे, ती घाले। सर्व मसाले तेलात परतून घ्यायचे आहेत आपल्याला। मसूरची डाळ अगदीच पौष्टिक आहे बघा, आणि तुम्ही एकदा नक्कीच मसूरची डाळ पालक करून बघा, खूप टेस्टी लागते। 2 कांदे मी बारीक चिरून घेतले तर ती घाले। 2 हिरव्या मिरच्या घेतल्या तर बारीक चिरून ती घाले। हिरवी मिरची कांदा तेलात परतून घेऊ आपण। कांद्याचा थोडा ब्राऊन कलर झाला पाहिजे, चवीला छान लागते भाजी। पाव चमचा हळद घाले, 1 चमचा धना पावडर घाले, लाल तिखट घाले 1 चमचा। तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही। ही घरातलाच मसाला आहे बघा, आत्ताच बनवलेला मसाला आहे बघा, किती कलर आहे आपल्या मसाल्यावर। आता ही मी डाळ घेतली मसूरची, भिजत ठेवली होती। आपण का पहिली डाळ शिजवून घेतली नाही, डायरेक्ट आपण डाळ घातलेली बघा भिजवलेली, लगेच शिजते। मसूरची डाळ शिजायला वेळ लागत नाही। आता स्वच्छ धुवून घेतलेली पालक चिरून घेतली आपण घालूया। मुलं कशी पालक खात नाहीत, आपण कसं करून त्यांच्या पोटामध्ये घातली पाहिजे। पालक पौष्टिक आहे, डाळ पौष्टिक आहे बघा। माझी तर रेसिपी आवडत असते तर लाईक करा, सबस्क्राईब करा। 1 तांब्या पाणी ओतले मी, नातेवाईकांना शेअर करा, मैत्रिणीला। आणि नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्ही पण बनवू मसूरची डाळ पालक कशी झाली ती। चवीपुरतं मीठ घालूया आपण आणि शिजवून घ्यायचं। पाणी जरा थोडं मी जास्त घातलेलं आहे, तर का तर शिजून पाणी कमी होतंय। मंद गॅसवर आपण डाळ पालक शिजवून घेणार आहे आता। 5 मिनिटात आपली डाळ शिजते बघा, जास्त वेळ पण लागत नाही। मंद गॅसवर शिजायचं बघा, कट तसाच राहतोय। फास्ट गॅस केला तर कट निघून जाते बघा। चमचमीत डाळ पालक झाली आपली। तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत, भाताबरोबर खाऊ शकता बघा, अगदी टेस्टी लागते। भातासोबत तर भरपूर टेस्टी लागते, नक्कीच करून बघा। आता एक 5 मिनिट आपण शिजवून घेतले बघा। चमचा सर्व मिक्स करून घेऊया, कढईचं पण काढून घेऊया मसाला व्यवस्थित। आता गॅस बंद करून घेतला मी, आपली डाळ पालक तयार झाले बघा। छोट्या कढईत मी काढून घेते आता। लोणच्याचा व्हिडिओ सर्वांना आवडला माझा, धन्यवाद। खूप खूप आभार आहे सर्वांचं, असंच सपोर्ट करत राहा मला। बाय बाय।